नमस्कार. आपण चाललो आहोत आपल्या बाळगोपाळांच्या सेवेसाठी, परंतु रस्त्यातून जात असताना ह्या 3 माऊली माता भगिनी तिथे मला दहागावच्या रस्त्याला नाक्यावरती भेटल्या आणि त्या 2:30 वाजल्यापासून इथे उभे आहेत आणि 4 वाजले. अजून त्यांना कुठल्या प्रकारची इथे सुविधा नसल्यामुळं गाडी नाही, कालीपिली नाही त्यांना भेटली. तर त्या ताईंनी मला हात केला की भाऊ गाडी थांबवा. मी गाडी थांबवली. तर त्यांना विचारलं की कुठे जायचे, तर ते म्हणतात मला रायतेपर्यंत जायचं आहे. मला ॲक्च्युली अलीकडेच जायचं होतं, पण त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊ नक्की काय झालं. ताई काय झालं सांगा, कुठे जायचं होतं तुम्हाला? रायतेला जायचं होतं. हा, आणि कधीपासून उभे येते इथे स्टँडला? 2:30 वाजल्यापासून. तुम्हाला एक पण गाडी नाही भेटली? नाही. मग तुम्हाला असं कसं वाटलं की या भाऊला गाडी थांबव सांगितलं, गाडी थांबेल म्हणून? असं वाटलं का थांबवते गाडी? आम्हाला वाटलं तुम्ही थांबवाल गाडी. अच्छा. तर तुम्हाला मी आता सोडते तुमच्या त्या स्थानकापर्यंत, चालेल ना? परंतु मी कुठल्या प्रकारचे पैसे घेत नाही, मी फक्त सेवा करतो. मग माझी सेवा तुम्हाला कशी वाटली ते सांगा. म्हणजेच लोक हल्लीच्या जमान्यामध्ये कोण कोणासाठी थांबत नाही आणि कोण कोणासाठी करत नाही. परंतु तुमच्या ठिकाणी जर माझी आई असती, माझी मोठी बहीण असते, तर मी गाडी थांबवली असते की नाही? इकडे दाखव ना. तर ज्या ठिकाणी जिथे माणसाला गरज असते, या जगामध्ये माणसं माणुसकी विसरलेले आहेत, परंतु आपण माणुसकीची सेवा म्हणजे सेवा देण्यासाठी चाललो आहोत. आणि ही एक माझ्या माता भगिनींची सेवाच आपण समजूया. तर आपण 10 गावापासून त्यांना रायत्याच्या त्यांच्या त्या स्पॉटपर्यंत आपण त्यांना सोडणार आहोत. तर ताई तुम्ही काय सांगाल या बाबतीत, की अशा प्रकारच्या ज्या काही संदेश असतो, तुम्ही काय संदेश द्याल? काय सांगाल तुम्ही, कसं काय माणसाने राहायला पाहिजे, जगलं पाहिजे? मी जे करतो ते चांगलं करतो, कसं चांगलाच केला ना. मग असं आहे ना, आता तुमचं आम्ही याच्यानंतर पुढे गेल्यावर कोणाला तरी चांगलाच सांगणार आहोत. आम्हाला एक देव माणूस भेटलं. बरोबर आहे. म्हणजेच जेव्हा माणसाला गरज लागते आणि तेव्हा माणूस मदत करतो, तो आपल्या देवरूपी सेवा असते. बरोबर आहे. परंतु माणसामध्येच देव आहे, लक्षात ठेवा. बरोबर आहे. म्हणजे मी तुमच्यामध्ये देव बघितला आणि तुम्ही माझ्यामध्ये देव बघितला. म्हणजे आपल्यामध्ये देव आहे आणि आपण देव इकडे तिकडे शोधत असतो. म्हणजेच तुम्हाला माझ्या ही जी तुमच्यासाठी मी आता तिथे घेऊन जाणार, तुम्हाला काय 10-15 किलोमीटर मी जाणार तुमच्यासाठी. बरोबर आहे. माझ्या गाडीचा पेट्रोल जाईल, परंतु तुमच्या मनातून मला मोठे आशीर्वाद मिळतील. बरोबर आहे. आणि आशीर्वाद या जगामध्ये विकत मिळत नाहीत, म्हणून तुमच्यासारख्या माता भगिनींचे मला आशीर्वाद मिळतात. आणि या आशीर्वादामुळे मी आजपर्यंत या ठिकाणी अशा प्रकारची सेवा करतोय. आणि अशाच प्रकारची सेवा माझ्याकडून घडण्यासाठी मी ईश्वराला प्रार्थना करेन की हे ईश्वरा मला अशा माता भगिनींची, लहान मुलांची सेवा करण्यास अशा प्रकारची संधी दे आणि मला चांगल्या प्रकारची शक्ती दे, की जेणेकरून माणसामध्येच देव आहे. आणि म्हणूनच माझी जी यूट्यूबचं चॅनल आहे, मानव सेवा हीच ईश्वर सेवा, या दृष्टीने आपण आज बाळगोपाळांना, माझ्या पत्नीचा वाढदिवस आहे, या वाढदिवसाच्या निमित्ताने मी त्यांना खाऊ घालायला चाललो होतो. त्यांना मी घालणार आहेच, परंतु या माझ्या 3 माता भगिनी मला इथं रस्त्यामध्ये भेटल्या. त्यांच्या स्थळापर्यंत सोडून आपण त्यांची सेवा करणार आहोत. आणि ह्या माध्यमातून मला एकच सांगायचं आहे की ऊन खूप आहे, आणि जर रस्त्याला तुमच्याकडे मोठी गाडी असेल, वाहन असेल, आणि जर अशा कोण अडचणीचे जे वाटसरू असतील, त्यांना नक्कीच जर त्यांनी हात तुम्हाला दाखवला गाडी थांबवा, तर आपण नक्कीच आपल्याकडे गाडीमध्ये जागा असेल तर त्यांना त्यांच्या स्थानकापर्यंत पोहोचवा. म्हणजे खूप लोकांना त्यांनी हात केलं, परंतु कोणी थांबवली नाही. परंतु ती सेवा माझ्या नशिबात होती असं मी समजेन. म्हणून मला देवाने बुद्धी दिली की थांबव, यांना गरज आहे. आणि मी आता माझ्या ह्या ताईंना सोडतोय आणि माझ्या आजच्या दिवसाचं माझी जी इच्छा होती ती सुद्धा पूर्ण झाली. हा, मग ताई तुम्ही काय आशीर्वाद द्याल? दाखव ना. चालेल. या आशीर्वाद रूपाने या माझ्या बहिणी माझ्या पाठीशी उभ्या आहेत आणि राहतील. अशा प्रकारचं आपल्याला आशीर्वाद दिलेले आपल्या सर्वांचं धन्यवाद. आणि पुन्हा एकदा एक सांगतो की ज्यांना गरज आहे अशा माणसांना नक्कीच मदत केली पाहिजे, कारण प्रत्येकाला कोणाला कुठे गरज पडेल याची काही. इकडे का? तिकडून रस्ता आहे?
वेगळं आहे ना. उतारले.